महिलांना आपण ताब्यात मी सुरुवातीच म्हटलो होतो की बुधवार पेठला जे गैरकायदेशीर कृत्य आणि हालचाली लक्षात आला होता आणि त्या अनुषंगाने एक कारवाई पूर्वी झाली होती आणि त्याचे फॉलोअप कारवाई करण्यात येईल असे मी सांगितले होते। काल गोपनीय माहितीच्या आधारे परत या परिसरात ऑपरेशन राबवण्यात आला, ज्यामध्ये 22 विक्टिम्स यांची सुटका करण्यात आली। त्यामध्ये 11 बांगलादेशी महिला आढळून आलेली आहे। त्याचे 3 ब्रॉदेल हाऊस विरुद्ध 3 पीटा ऍक्ट अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे। तसेच ज्या ज्या इकोसिस्टम मध्ये इथे बुधवार पेठ परिसरात या अशा प्रकारचे कृत्याला जे प्रोत्साहन करत आहे किंवा ऍक्टिव्ह ज्यांची सहकार आहे, इन्क्लुडिंग तिथे काही एक बियर बार आहे, बाकी इतर काही लोक आहे जे अशा प्रकारचे हालचालीला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत करत आहे, यांना सर्वांना आरोपी करण्यात आलेले आहे। ब्रॉदेल हाऊस सीलिंग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। एकंदरीत सुरुवातीला 6 ब्रॉदेल हाऊसेस आयडेंटिफाई करण्यात आलेली आहे। या बिल्डिंग्सचे पूर्ण बिल्डिंग प्लॅन्स व्हेरिफिकेशन आणि जे जे काही इलिगल आहे त्याचे डिमॉलिशन करण्याबद्दलची पत्रव्यवहार पण महानगरपालिका आयुक्त यांच्या सोबत करण्यात येणार आहे। या परिसरात कोणत्याही प्रकारची गैरकृत्य चालू देणार नाही, हे पोलीस दलांची भूमिका होती आणि याच्या पुढे पण अशाच प्रकारचे कारवाई जर इलिगॅलिटी दिसून आल्यास तर चालू राहील। काही अल्पवयीन 4 मुली आहेत, त्यांना पकडलं गेलं आणि त्यामध्ये प्रोसेसेस फॉलो झाल्या नाहीत असं ऑब्जेक्शन घेतलं जात आहे। काही ऑब्जेक्शन्स लोक घेत आहेत, ते ऑब्जेक्शन मध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही। जे आमच्याकडून कारवाई पोलीस दलांकडून कारवाई सुरू आहे ते पूर्ण नियमानुसार आणि कायद्यानुसार सुरू आहे। कोणत्याही प्रकारची इलिगॅलिटी या परिसरात चालू राहू देणार नाही आणि यावर आणखी पुढच्या काळात गरज पडल्या तर आणखी जोरात कारवाई होईल। आणि इथे या परिसरात काही लोक आयडेंटिफाई झालेले आहे जे अशा प्रकारचे बांगलादेशी महिलाला तिथून ट्रॅफिक करून इथे आणते। अशा प्रकारचे सर्व दलालांविरुद्ध पण गुन्हे दाखल करण्यात येत आहे आणि क्रिमिनल कॉन्स्पिरसीचे ऑफेन्स पण रजिस्टर करण्यात येत आहे आणि पूर्ण बारकाईने इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे। आता त्याचे पूर्ण विस्तृत आढावा संबंधित अधिकाऱ्यांसोबत घेण्यात आलेली आहे आणि यामध्ये कायदेशीर कारवाई करण्यात येईल। गेल्या काही दिवसात ना बुधवार दुसरी कारवाई आहे। मागील आठवड्यात देखील आपण मोठी कारवाई केली होती। विशेष आपलं लक्ष फक्त बांगलादेशी महिलांवर किंवा बाहेरून जो महिला तस्करी करून पुण्यात आल्या त्यांच्यावरती आहे की अजून काही ऑपरेशन आपण शहरभर राबवणार आहोत? बघा, पीटा ऍक्ट मध्ये 3-4 गोष्टी आहे जे इलिगल आहे। पीटा ऍक्ट मध्ये किंवा कायद्यामध्ये इलिगॅलिटी आहे रनिंग ऑफ अ ब्रॉदेल हाऊस, नंबर 2 सॉलिसिटिंग इन अ पब्लिक प्लेस, तसेच चाइल्ड मायनर्स ला ट्रॅफिकिंग, हे 3-4 गोष्टी आहे जे पीटा ऍक्ट मध्ये इलिगल आहे। ते इलिगॅलिटी विरुद्ध आमची मोहीम आहे। यापैकी कोणताही प्रकारची इलिगॅलिटी असतील तर त्यावर कारवाई करण्यात येईल। बुधवार पेठेच्या ऑपरेशन संदर्भात काही सामाजिक संस्था आक्षेप घेताना दिसतात आणि त्यांच्याकडनं ह्युमन कमिशनला सुद्धा काही पत्रव्यवहार झाल्याची माहिती आहे। त्यांचा थेट आक्षेप जो आहे तो पोलिसांवर येतो, कारण की त्यांचं म्हणणं आहे की पोलिसांकडनं ट्रान्सपरंट कारवाई होत नाहीये आणि जे इथे जाणारे लोक आहेत, जे कस्टमर सोकॉल्ड आहेत, त्यांच्यावर ही कारवाई होते। आक्षेप करण्याची, त्यांना आक्षेप घेण्याची आणि तक्रार करण्याची त्यांचा पूर्ण अधिकार आहे, ते करू शकतील। परंतु मी जबाबदारीने सांगतो, जे कारवाई सुरू आहे ते नियमाचे अधीन राहून सुरू आहे। काय बांगलादेशी इथे सापडले तर काय आम्हाला डोळा बंद करून निघून जायचे का? एक स्पष्ट प्रत्यक्ष इलिगॅलिटी दिसते तरी पण अशा प्रकारचे आक्षेप हे हास्यास्पद आहे। सर, यातला एक मुद्दा असा आहे की स्कूल गोईंग किड्स काही होते जे सापडलेले आणि त्या स्कूल गोईंग किड्सच्या शाळेमध्ये मी सुरुवातीला सांगितले की पूर्ण जे काही कारवाई झालेली आहे ते नियमाचे अधीन राहून झालेली आहे। काही लोकांचे रिप्रेझेंटेशन्स प्राप्त झालेली आहे, ते रिप्रेझेंटेशन्सचे योग्य विचार करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। भारतीय विद्यापीठच्या संदर्भात एक सामूहिक बलात्काराची माहिती समोर आली आहे। कोणत्याही प्रकारची सामूहिक बलात्कारची घटना नाही है। या प्रकरणात एक डेड बॉडी सापडली होती महिलांचे, त्याचे एडी रजिस्टर्ड होता। त्याचे तपास अनुषंगाने काही कन्सेंटनी काही देह विक्री करणारी महिला त्यांचे सोबत गेल्याचे स्पष्ट दिसून आलेले आहे आणि त्या दरम्यान ही मर्डरची घटना घडलेली आहे। 5-6 आरोपी आमचे ताब्यात आहे। मेडिकल रिपोर्टमध्ये कोणत्याही प्रकारचे बलात्कार किंवा इत्यादी असे कोणत्याही प्रकारचे कृत्य समोर आलेली नाही। हे प्रत्यक्ष प्लेन सिंपल मर्डरचे गुन्हा आहे आणि यामध्ये कडक कारवाई पोलीस दलांकडून करण्यात येत आहे। अत्यंत
पुढाकाराने क्राईम ब्रांचची टीमनी इन्व्हेस्टिगेट करून ही पूर्ण प्रकरण प्रकरण उघडकीस आणलेले आहे. गँगरेप रिसेंटली म्हणजे कोणताही प्रकारची गँगरेपची काही हे नाही. मराठी तीन रिक्षावाले होते आणि बाकीचे 3 आरोपी कोण होते? कारण आमच्या सोर्सेसनुसार त्यातल्या एकाने खाली येऊन 2-3 मुलांना वरती बोलवलं, वरती एक मुलगी आहे. त्याच्यानंतर ती सगळी घटना झाल्यानंतर एक सीसीटीव्ही फुटेज जी आहे ती समोर येते. रिक्षा समोर जे आहे ते मी आपल्याला सांगितले 3 लोकांनी त्यांचे देह विक्री करणारे महिलांना घेऊन गेले होते. नंतर काही आणखी लोक आले होते जे म्हणून 6 आरोपी त्या केसमध्ये करण्यात आलेली आहे. परंतु यामध्ये कोणताही प्रकारची जे आपले प्रश्न होता गँगरेप अशा कोणताही प्रकारची गोष्टी तपासामध्ये किंवा मेडिकल रिपोर्टमध्ये समोर आलेली नाही. अशा प्रकारचे कंजेक्चर करणे योग्य नाही. जर सहमतीने झालं असेल तर त्याच्या मागचं कारण काय एक त्यांना ढकलून द्यावं लागलं त्या महिलेला आणि ती आता तपासमध्ये बाबी समोर येईल. आता इनिशियल इन्व्हेस्टिगेशन आहे ते नंतर कळवण्यात येईल. असू शकतात काही आरोपी अशा प्रकारचं करणं म्हणजे अशा कोणत्याही प्रकारची बाबी समोर आलेली नाही. एखादी आरोपीवर पूर्वीची काही बॉडी ऑफेन्सेसची रेकॉर्ड आहे ती खरी गोष्टी आहे. परंतु अशा प्रकारची कोणत्याही बाबी समोर आलेली नाही.